स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. अल्मेडा मार्गावर अबोली रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात महिला रिक्षा चालक गंभीर जखमी. श्रीनगर परिसरातील विविध गैरकारभाराची वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मतदाता जागरण अभियानाने केले अनोखे आंदोलन. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 31 मधील मतदारांनी केली फेरमतदानाची मागणी. ठाणे महानगरपालिका महापौर पदासाठी विविध पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचे होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठाणे गुन्हे शाखेने 2.5 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा केल्या जप्त. अल्मेडा मार्गावर अबोली रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात महिला रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने महिलांना स्वयंरोजगारासाठी रिक्षा परवाने दिले आहेत. आज कित्येक महिला रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण कमी पडत असल्याचा प्रत्यय अल्मेडा मार्गावर आला. पुरुषांप्रमाणे ओव्हरसीट घेऊन जाणारी अबोली रिक्षा ठाणे स्टेशनकडे जात असताना अल्मेडा मार्गावर महिला रिक्षा चालकाचा ताबा सुटला व सदर रिक्षा पलटी झाली. सदर रिक्षा ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळली. त्यामुळे या दुचाकीचे नुकसान झाले. तर या अपघातात 2 महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. श्रीनगर परिसरातील विविध गैरकारभाराची वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मतदाता जागरण अभियानाने अनोखे आंदोलन केले आहे. श्रीनगर मधील विविध प्रकारच्या गैरकारभाराबाबत वर्षभरापूर्वी सुनावणी होऊनही प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी 29 फेब्रुवारी 2016 रोजी महापालिकेत झालेल्या सुनावणीच्या या वर्षपूर्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मतदार जागरण अभियानाच्या वतीने काल अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सुनावणीचा पहिला वाढदिवस पालिका मुख्यालयासमोर केक कापून प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. निषेधाचा हा केक पालिका आयुक्तांना देखील देण्यात आला. मात्र आंदोलनकर्त्यांची पालिका आयुक्तांबरोबर भेट होऊ शकली नाही. श्रीनगर मधील प्रभागाचे नेतृत्व करणारे आणि काँग्रेसचे सध्याचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या संदर्भात हे आंदोलन अभियानाच्या माध्यमातून छेडण्यात आले. श्रीनगर पट्ट्यातील नाल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर अजूनही कारवाई झालेली नाही. या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या अर्ध्या मैदानाच्या भागामध्ये पार्किंगचा विळखा पडला आहे. या पार्किंगच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये उकळले जात असून ते कोणाच्या तिजोरीमध्ये जात आहेत याचा थांगपत्ता देखील महापालिकेला नाही. मनोज शिंदे यांच्या कुटुंबियाच्या संबंधित असलेल्या कंपनीने मार्केट म्हणून बांधण्यात आलेल्या इमारतीचा वापर इतर व्यावसायिक कामासाठी सुरू आहे. मात्र पालिकेने कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे सोपास्कर पाळले नाहीत. तर 4थ्या प्रकरणामध्ये वृक्ष तोडीचा गुन्हा दाखल करायला महापालिकेने 17 महिने लावले. या विरोधात वर्षभरापूर्वी महापालिकेत जनसुनावणी देखील घेण्यात आली होती. मात्र ही जनसुनावणी घेऊन वर्ष लोटले तरी अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्यात आला नसल्याने या सुनावणीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. येत्या वर्षभरात देखील या सुनावणीवर ठोस निर्णय झाला नाही तर दुसरा वाढदिवस देखील साजरा करण्याची तयारी अभियानाने केली असल्याची माहिती दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर यांनी दिली. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है.
तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा, ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 31 मधील मतदारांनी फेरमतदानाची मागणी केली आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मध्ये झालेल्या मतदानात आणि मतमोजणीतील मतांचा संख्येत घोळ झाल्याने निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार व यंत्रात घोळ झाल्याचे स्पष्ट झाले। केंद्रांवरील फॉर्ममधील कंट्रोल युनिट क्रमांक, मतदान केंद्रांवर वापरलेल्या बॅलेट युनिटची संख्या व क्रमांक नोंद न करून व खाडाखोड करून तसेच मयत असलेल्या परदेशात परगावी असलेल्या मतदारांच्या नावे बोगस मतदान झाल्याने अनेक मतदार केंद्रावर गेल्यावर त्यांचे मतदान झाल्याचे केंद्रावरील अधिकारी सांगत होते। त्यामुळे मतदारास मतदानाच्या अधिकारापासून बोगस मतदान झाल्याने वंचित राहावे लागले। नारायण नगर मधील एंजल्स पॅराडाईज शाळा मतदान केंद्र क्रमांक 14 वरील अधिकारी ईव्हीएम मशीन मध्ये मतदान करत असताना सापडला होता। महापालिकेत व आपल्या प्रभागात चांगली कामगिरी करणारे व मोठा जनाधार असलेले उमेदवार ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे पराभूत झाले आणि लायक उमेदवार निवडून आले नाहीत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 31 मधील आम्ही मतदार जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाजवळ मोर्चा आणून त्यांना निवेदन दिले आहे की या प्रभागात फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी या मतदारांनी केली आहे। आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे महानगरपालिका महापौर पदासाठी विविध पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017-21 फेब्रुवारीला पार पडली व या निवडणुकीची मतमोजणी 23 तारखेला झाली। या निवडणुकीत सेनेने 67 जागा पटकावून बहुमत मिळवले तर भाजपाला या निवडणुकीत फक्त 23 जागांवर विजय संपादन करता आला तर राष्ट्रवादी व काँग्रेसने मिळून 34 जागांवर विजय संपादन केला। आता ठाणे महापालिका महापौर पदाची निवडणूक 6 मार्चला होणार आहे। यासाठी शिवसेनेच्या वतीने मीनाक्षी शिंदे यांनी महापौर पदासाठी तर रमाकांत मडवी यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपच्या वतीने महापौर पदासाठी आशा बहादूर सिंह यांनी तर उपमहापौर पदासाठी मुकेश मोकाशी यांनी अर्ज दाखल केला तर काँग्रेसच्या वतीने उपमहापौर पदासाठी विक्रांत चव्हाण यांनी अर्ज दाखल केलाय तर राष्ट्रवादीच्या वतीने महापौर पदासाठी आश्विन राऊत तर उपमहापौर पदासाठी आरती गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे। मात्र सेनेला बहुमत असल्याने ठाणे महापालिकेच्या महापौरपदी सेनेच्या मीनाक्षी शिंदे तर सेनेचे उपमहापौर रमाकांत मडवी हे विराजमान होणार आहेत हे नक्की। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916।
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील हजारो गोर गरीब रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा पुरविणारे सिव्हिल रुग्णालय आता कात टाकणार आहे. या ठिकाणी आता 550 खाटांचे इंटिग्रेटेड सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या संयुक्त बैठकीत काल घेण्यात आला. या कामासाठी 168 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केवळ ठाणे शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात व्हावे यासाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयाचे कामगार रुग्णालय येथे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यासाठी व्यवहारार्हता तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणेकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून 450 नियमित आणि 100 सुपर स्पेशालिटी असे एकूण 550 वाढीव खाटांचे असे हे रुग्णालय असणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर मान्यता मिळवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. काल या संदर्भात आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर बी.डी. पवार, उपसंचालक डॉक्टर रत्ना रातखंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ठाणे गुन्हे शाखेने 2.5 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. ठाण्याच्या टेंबीनाका परिसरातून मंगळवारी 1,29,00,000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर पुण्यातील पिंपरीतील चलनातून बाद झालेल्या नोटांची 1,36,26,000ची रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही प्रकरणाची माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ठाण्याच्या टेंबीनाका येथे काही जण चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1,000च्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1,000च्या 9,900 तर 500 दराच्या 6,000 नोटा अशा एकूण 1,29,00,000ची रक्कम जप्त केली. तर पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री गस्त घालत असताना दिघी येथील मॅगझिन चौकात एक मोटार संशयास्पद फिरत होती. पोलिसांनी मोटारीची तपासणी केल्यावर चलनातून बाद झालेल्या नोटांची 1,36,26,000ची रोकड मिळाली. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ते जात होते. याच मार्गावर त्यांना आणखीन एक जण भेटणार होता, परंतु नेमकी ती व्यक्ती कोण याचा उलगडा अजून झालेला नाही. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तपत्राचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.